सत्ता अधिकार प्राप्तीची 48 सूत्रे. रॉबर्ट ग्रीन, लेखक. अनुवाद अनघा नितीन दिघे. प्रस्तावना. परिस्थितीवर आणि लोकांवर आपले वर्चस्व आणि ताबा नसल्याची भावना ही सहसा आपल्याला असह्य होते. जिथे काहीच तरुणोपाय नाही, आपण अगदीच असह्य असतो, त्यावेळी आपल्याला दैन्य दुःख जाणवते. कमी प्रभाव कुणालाच चालत नाही. प्रत्येकालाच अधिक सामर्थ्य हवे असते. सामर्थ्य व अधिकारासाठी फार अधाशी असल्याचे दाखवणे, सत्तेच्या खेळी उघडपणे रचणे हे या जगात आजच्या तारखेस फार धोक्याचे, अपायकारक ठरते. न्याय्य आणि सुसभ्य असे मत आपल्याविषयी असले पाहिजे. म्हणूनच सत्तेच्या खेळी खेळताना आपण धूर्त असलेच पाहिजे. अनुकूल तरीही कावेबाज, उदारमतवादी तरीही वक्र. या नित्यनूतन फसवेगिरीच्या खेळाचे दरबारी सत्तेच्या गतिविधींना चालना देणाऱ्या प्राचीन अमीर उमरावांच्या हिकमती कारस्थानी जगाशी फार जवळचे साधर्म्य आहे. सर्व जगाच्या इतिहासामध्ये सर्वोच्च सत्तेच्या केंद्राभोवती राजा, राणी, सम्राट, अग्रगणी नेते यांच्याभोवती दरबार भरविला गेला आहे. दरबार भरविणारे दरबारी हे विशेष नाजूक परिस्थितीमध्ये असतात. धन्यांची सेवा त्यांना करावी लागत असे. ते धन्यांच्या मागे पुढे करत आहेत असे वाटले. मर्जी संपादन करण्यासाठी फार उघडपणे त्यांनी खुशामती केल्या, हाजीहाजी केले तर इतर दरबारी मानकऱ्यांच्या ते लक्षात येणार व हे इतर जण विरोधी चळवळी सुरू करणार. धन्याची मर्जी संपादन करण्याचे प्रयत्न म्हणूनच छुपे, सूक्ष्म पातळीवर असणे आवश्यक होई. या धूर्ततेच्या कलेत निष्णात असणाऱ्यांना देखील प्रत्येक क्षणी प्रतिस्पर्ध्याची उचलबांगडी होण्याकरिता पद्धतशीर बेत आखणाऱ्या दरबारातील सहमानकऱ्यांपासून स्वतःचा बचाव करावा लागत असे. दरम्यान सर्वसामान्यपणे अशी अपेक्षा असायची की शिष्टाचार व सौजन्य यांच्या उच्चांकांचे प्रस्थापन दरबारामध्ये व्हावे. दांगट किंवा उघडपणे केलेल्या सत्तेच्या खेळांवर नापसंती व्यक्त केली जाई. त्यांच्यातील जो कोणी बळाचा वापर करी त्याच्याविरुद्ध दरबारी मानकरी हे अगदी शांतपणे व गुप्तपणे काम करीत असत. दरबारीजनांची हीच द्विधा होती. एकीकडे ते उत्कृष्टतेचा आदर्श नमुना वाटत, परंतु दुसरीकडे ह्या मान्यवरांना कावेबाजपणे गुपचूप हालचाली करून विरोधकांच्या तोंडाला पाने पुसून त्यांना गारद करावे लागत असे. काळाच्या ओघात यशस्वी दरबारपटू हा सर्व खेळी अप्रत्यक्ष खेळण्याचे कसब शिकला. जर विरोधकाच्या पाठीत सुरा खुपसायचा तर हातावर मलमलीचा हातमोजा आणि चेहऱ्यावर अगदी गोड प्रेमळ हसू तो आणायचा. उघड विश्वासघात व धाकदटपणा वापरण्यापेक्षा या आदर्श दरबारपटूने मोहिनी, आकर्षकता, फसवेगिरी यांच्या वापरास प्राधान्य दिले. कावेबाजीची मार्गक्रमणा पाहता तो पुढील खेळींची आगाऊ आयोजन करून क्लिष्ट व सूक्ष्म योजनांचा आधार घेत असे. दरबारातील जीवन हा एक कधीही न संपणारा खेळ असून सतर्कता, क्षणोक्षणी जागरूक अभ्यास व डावपेचांच्या विचारांची त्यासाठी आवश्यकता असे. हे एक शिष्टाचार सौजन्यमंडित युद्ध होते.
आज आपल्याला दरबारीपटूसारखेच विशिष्ट विरोधाभासाला सामोरे जावे लागते. प्रत्येक गोष्ट सौजन्यपूर्ण, सुसंस्कृत, उदारमतवादी आणि न्यायपूर्ण भासली पाहिजे. पण वरील न्याय सौजन्य हे अगदी काटेकोरपणे शब्दशः अंमलात आणले तर आपल्याला आपल्या आजूबाजूच्या मूर्ख नसणाऱ्या धुरीणांमुळे आपण संपुष्टात येऊ. पुनरुत्थान काळातील 14वे ते 16वे शतक राजकीय धुरंधर दरबारपटूंच्या निकोलो मॅकिव्हेलीच्या म्हणण्यानुसार कुठलाही माणूस जो प्रत्येक वेळी प्रत्येक परिस्थितीमध्ये चांगुलपणाने वागण्याचा प्रयत्न करतो त्याचा भोवतालच्या चांगले नसणाऱ्या असंख्य लोकांमुळे सर्वनाश होणे अपरिहार्य असते. एकीकडे सौजन्य व गुणवत्ता शिखरबिंदू म्हणून दरबार गौरविला जात असला तरीही त्याच्या चमचमत्या पृष्ठभागाखाली हाव, मत्सर, लालसा, द्वेष या गैरभावनांची कढई खदखदत राही, उकळून चरचरत राही. आजचे आपले जग हे स्वतःबद्दल न्यायीपणाने सर्वोच्च शिखर असल्याची भावना बाळगून बसले तरीही त्याच कुरूप नीच भावना आपल्या आतमध्ये ढवळल्या जात असतात आणि कायमच हे असे उघड आले आहे. संदर्भ बदलले तरी हा सनातन खेळ तोच आहे, तसाच सुरू राहिला आहे. वरवर पाहता तुम्ही सूक्ष्म व्यवस्था व शिस्त यांचा आदर करता, असेच भासले पाहिजे. पण तुम्ही मूर्ख नसलात तर आतल्या आत मात्र लवकरच तुम्ही सावध दूरदर्शित्व आत्मसात करता. नेपोलियनने दिलेल्या सल्ल्यानुसार तुमचा लोखंडी हात तुम्ही मलमलीच्या हातमोज्यात ठेवता. काळाच्या पडद्याआड गेलेल्या राजमुत्सद्यांप्रमाणे जर तुम्ही आडवळण व लबाडीमध्ये निष्णात झालात, आकर्षकता व भुरळपाडणे आणि फसवेगिरी आत्मसात केलीत, तसेच कावेबाज नियोजनबद्धतेने तुम्ही डावपेचात शत्रूला पराभूत केलेत, तर सत्ता व अधिकाराची सर्वोच्च शिखरे तुम्ही लीलया काबीज करू शकता. तुमच्या इच्छेपुढे मान तुकविण्यास तुम्ही लोकांना भाग पाडाल. एवढेच नाही तर हे घडवून आणण्यासाठी तुम्ही काय केलेत हे त्यांच्या ध्यानातही येणार नाही. यदाकदाचित तुम्ही काय केलेत हे त्यांच्या ध्यानात जरी आले तरी त्यांना संताप येणार नाही व ते तुम्हाला विरोधही करणार नाहीत. प्रस्तुत पुस्तक सत्ता अधिकारप्राप्तीची 48 सूत्रे हे तिर्यक चाल आणि फसवेगिरीमार्फत कार्यसिद्धी करण्याच्या विषयातील प्रत्यक्ष मार्गदर्शक असे हँडबुक आहे. या पुस्तकातील सूत्रे आत्मसात केल्याने सत्ता, सामर्थ्य व त्यांचे पैलू याविषयी सखोल ज्ञान तुम्हाला प्राप्त होईल. यातील सूत्रे प्रत्यक्ष वापरात आणल्यास आधुनिक जगामध्ये तुम्ही भरभराट करू शकाल. आतून मात्र तुम्ही लबाडीचे पुरते कह्यात ठेवणारे कावेबाज असलात तरी शिस्तसंमत चांगुलपणाचा आदर्श नमुना म्हणून वरकरणी तुमची छाप पडेल. या हँडबुकच्या मदतीने जोमाने प्रगती करणे तसेच उच्चपद गाठणे तुम्हाला सहज शक्य होईल.